श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आणि खास आहे. आजचा विषय हा नागपंचमी विषय आहे. नागपंचमी कशी साजरी करावी, नागपंचमीची कथा मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची म्हणजे नागपंचमीची कथा मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून ती कथा ऐकणारे माणसाचे सर्व दोष नाहीसे होतात. खूप महत्त्वाची अशी कथा आहे. आणि नागपंचमी कशी साजरी करावी, नागपंचमी दिवशी काय करावे, काय करू नये, याबद्दल मी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते. हिंदू धर्मात नागांना खूप शुभ मानले जाते. भारतीय संस्कृतीत नागाची पूजा अनेक प्रकारे केली जाते. भगवान शिवशंकर आपल्या गळ्यात नाग धारण करतात. भगवान विष्णू शेष नागाच्या शय्येवर पहुडलेले असतात व गणपतीच्या कमरेस बंद म्हणून नागच असतो. हिंदू धर्मशास्त्रात मित्रांनो, नागांची पूजा करण्याने व त्यांना प्रसाद चढवणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते. यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प नाग होता. त्याच्या साध्या फुत्काराने सुद्धा सर्व काही भस्मसात होत असे. भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाला मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले. तो दिवस म्हणजे श्रावण शुक्ल पंचमी नागपंचमीचा होता. तेव्हापासून लोक नागाची पूजा करून त्यास लाह्या, दूध देतात. त्या दिवशी अंगणात रांगोळीच्या ठिपक्यांचा नाग काढतात. पाटावर चंदनाने 5 फण्यांचा नाग काढतात व त्याचबरोबर नवनागाची नावे घेऊन यथासांग पूजा करतात. मित्रांनो, पूजा करताना अनंतादि नागेभ्यो नमः असा मंत्र म्हणावा. हा मंत्र खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. हा मंत्र अगदी शॉर्ट आहे, अगदी म्हणजे छोटा आहे. हा मंत्र म्हणण्याने आपली पूजा संपन्न झालेलं पुण्य आपल्याला मिळते. परत एकदा मी हा मंत्र तुम्हाला सांगते की अनंतादि नागेभ्यो नमः असा मंत्र म्हणून आपल्याला नागाची पूजा करायची आहे. नागांचा आशीर्वाद यामुळे प्राप्त होतो. तसेच स्वयंपाकात पुरणाचे दिंडे किंवा साखर खोबऱ्याची दिंडे करावीत, उकडीचे पदार्थ करावेत व त्याचा नैवेद्य दाखवावा. यामुळे व्यक्तीची सर्पदोषातून मुक्ती होते. व्यक्तीचा सर्पदोष हळूहळू कमी होतो. यावरून मी तुम्हाला मित्रांनो नागपंचमीची पौराणिक कथा तुम्हाला सांगते, जी प्राचीन ग्रंथात लिहिली गेली आहे. पण त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय, जय नागदेवता असे लिहायला विसरू नका. मित्रांनो, एका गावात एक स्त्री दूध विकत असे. तिला एक मुलगी होती. ती खूप सुंदर, संस्कारी व सरळ स्वभावाची होती. तिच्या आईचा एक नियम होता. ती रोज ताजे दूध काढून ते गरम करून थंड झाल्यावर एका भांड्यात ठेवून आपल्या घराच्या अंगणात ठेवत असे व त्यानंतर घंटा वाजवत असे व त्यानंतर त्या घंटेच्या आवाजाने काही साप तिथे दूध पिण्यासाठी येत असे. तिने त्या सापांना अगदी तिच्या मुलाप्रमाणे वागवले होते व तिच्या मुलीलाही तिने सांगितले होते की मी असेल नसेल, माझ्यानंतर हे सापच तुझे भाऊ आहेत आणि हे तुझे रक्षण करतील आणि दररोज यांच्यासाठी दूध नक्की ठेवत जा. काही वर्षानंतर ती मुलगी मोठी झाली व तिचे लग्न झाले. तिचे सासरी खूप मोठे श्रीमंत असते. त्या गावच्या सरपंचाच्या मुलाबरोबरच तिचे लग्न होते. त्या सरपंचाला 7 मुले असतात. 6 मुलांची लग्न झालेली असतात व त्यातला 7व्या मुलाशी, लहान मुलाशी तिचे लग्न झालेले असते. ती सगळ्यात सुंदर व संस्कारी सून असते. पण तिला बाकीच्या सुना सतत टोमणे मारत असतात की तुझे या दुनियेत कोणीच नाही. एक आई होती, तीही मरण पावली. हे ऐकून ती खूप रडायची, अस्वस्थ व्हायची, खूप दुःख करून घ्यायची, पण त्यांना ती काही बोलत नसे. आता श्रावणाचा महिना सुरू झाला होता. तिच्या 6 जावा खूप आनंदित होत्या. त्यांचे भाऊ त्यांना आणायला येणार होते, कारण पुढे रक्षाबंधन असे. मोठी सून लहान सुनेकडे जाऊन म्हणते की तुला तर कोणीच नाही आणि भाऊ तर कुठून येणार, असे म्हणून ती हसते तिच्यावर. हे ऐकून तिला खूप दुःख होते, पण ती तिला उलट उत्तर देत नाही व ती अस्वस्थ होऊन ती एका झाडापाशी येऊन बसते. तेव्हा अचानक तिचा फसफसण्याचा तिला आवाज येतो. ती वळून त्या झाडाकडे पाहते तर तिथे 5 फड्याचा नाग येतो. तेव्हा तो नाग म्हणतो, ताई तू का रडतेस? ओळखलं नाहीस का मला? तुझी आई मला बरेच वर्ष दूध पाजत होते आणि तिच्यानंतर तू हे कार्य पूर्ण केलेस. अशा तऱ्हेने मी तुझा भाऊ झालो आणि तू माझी बहीण. चिंता करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तू चल माझ्याबरोबर, मी तुला न्यायला आलो आहे. एक बहीण आपल्या भावाच्या घरी येणे हा तिचा अधिकार आहे. तू माझ्याबरोबर नागलोक चल. शेषनाग आपल्या बहिणीला घेऊन नागलोकमध्ये जातो. तिथे नागमाताकडून तिला भरपूर प्रेम, आईसारखे प्रेम मिळते. नागमाता दररोज छोट्या छोट्या नागांना थंड दूध देत असे. एक दिवस छोट्या सुनेला माहीत नसते की दूध ते गरम आहे, ते दूध थंड झालेले नाही आणि तिने चुकून ते दूध
पिण्यासाठी त्या नागांना बोलवले। त्यांना दूध पिण्यासाठी भांड्यात ते तोंड घालतात व त्यांचे तोंड जळते व ते क्रोधित होतात। ते त्या छोट्या सुनेला दंश करणार, तोच नागमातेने तिला वाचवले व त्यानंतर नागाने म्हणजे छोट्या सुनेच्या भावाने तिला साडी, कपडे, दागिने देऊन सासरी पाठवले। पुढच्या श्रावण महिन्यात पुन्हा मी तुझ्याकडे येईन असे म्हणून तो गेला। इथे छोटे साप होते ज्यांना त्या छोट्या सुनेकडून तोंड भाजले होते। नाग लोकामध्ये ते मोठे झाले काही दिवसानंतर, पण त्यांच्या मनात तिच्याविषयी राग होता, क्रोध होता, बदला घेण्याची भावना होती। त्यांनी विचार केला की श्रावण महिन्यात आपण तिच्या घरी जाऊ व तिथेच तिला दंश करू। श्रावणाचा महिना चालू झाला। इथे छोट्या सुनेला आतुरता होती की माझे भाऊ मला माहेरी म्हणजे नागलोकमध्ये नेण्यासाठी येणार। त्यासाठी तिने आपल्या भावांसाठी भरपूर थंड दूध, मिठाई, फळे अशी तयारी करून ठेवली होती। माझे भाऊ येणार म्हटल्यावर घराच्या बाहेर रांगोळी काढली होती। त्यांच्या स्वागतासाठी घर सजवले होते। भाऊ आले, त्यांचे स्वागत केले, त्यांना थंड दूध, फळे, मिठाई दिली, त्यांचा पाहुणचार छान केला व आपल्या चुकीची तिने माफी मागितली। जे काही मागे घडले ते माझ्या हातून चुकून झाले आहे भाऊराया। तेव्हा हे ऐकल्यावर त्यांना खूप वाईट वाटले। त्यांना समजले की आपल्या बहिणीकडून चुकून झाले होते आणि आपण तिला त्यांची शिक्षा द्यायला आलो होतो। हे आपल्याकडून अघटित घडले असे। त्यांनीही तिची माफी मागितली आणि खूप खुश झाले। त्यांनी सोने, कपडे, हिरे, मोती तिला दिले आशीर्वाद म्हणून। तुला धनधान्याची कधीच कमतरता भासणार नाही व आम्हाला जो कोणी थंड दूध पाजेल, आमची पूजा करेल, त्यांना सगळ्या दोषातून मुक्ती मिळेल असा आशीर्वाद तिला देतात। म्हणून मित्रांनो, सापांना दूध दिल्याने व्यक्तींची घरात सुख, शांती, समृद्धी नांदते व व्यक्ती सर्व प्रकारच्या दोषातून मुक्त होते। या कथेपासून श्रावण मास शुक्ल पक्ष पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते व सगळ्यांमधला नागपंचमीच्या ह्या दिवशी नागाचा म्हणजे भावाचा उपवास करतात नागपंचमीच्या आदल्या दिवशी व नागपंचमी दिवशी नागाला थंड दूध पाजतात व आशीर्वाद प्राप्त करतात। आशा करते मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट्समध्ये जय नागदेवता लिहायला विसरू नका। मित्रांनो, नागपंचमी दिवशी आपल्याला चुलीवर काही गोष्टी करायच्या नाहीत, हे मी महत्त्वाच्या गोष्टी सांगते की नागपंचमी दिवशी आपल्याला चुलीवर तवा ठेवायचा नाही, विळीने चिरू नये, तळण करू नये, पाटावर नागाची रांगोळी काढून नागाची पूजा करावी। मित्रांनो, आपल्या भारतीय संस्कृती सर्वांवर प्रेम करायला आपल्याला शिकवते। तसेच पाहिले तर नाग हा रानावनात राहणारा प्राणी, पण पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते म्हणून तो गावात येतो। घराच्या वळचणीला बसतो, तो अतिथी पाहुणा म्हणून असतो, त्याचे पूजन करायचे। नागाला मित्रांनो कधीही मारू नये। नागाला वनात राहणेच हेच आवडते, त्याला पावित्र्य आवडते, स्वच्छता आवडते, सुगंध आवडतो, तो फुलाला जवळ करतो। नागाचा आणखी एक गुण म्हणजे ते शेतीची राखण करतात। उंदीर, घूस शेतात येऊ देत नाही, हे सुद्धा त्याचे उपकारच आहे आपल्यावर। नागाची पूजा म्हणजे विषारी सर्पालाही चांगुलपणा पाहावयास आपली संस्कृती सांगत आहे। मित्रांनो, अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत की नागपंचमी दिवशी काय करावे, काय करू नये, पूजा कशी करावी किंवा नागपंचमीची कथा ऐकल्याने आपण सर्पदोषातून मुक्त होतो। नुसते नागपंचमीची कथा ऐकल्यानेच नाही तर नागपंचमीची पूजासुद्धा आपल्याला करायची आहे। नागाला दूध पाजायचं आहे। जरी आपल्याला काय नागापाशी जाऊन आपल्याला दूध पाजायचं असं नाही, आपण मंदिरात जाऊन दूध दान करू शकतो, एखाद्या गरिबांना दूध दान करू शकतो। असं नाही की आपण नागाला देऊ शकतो, गरिबांकडून सुद्धा आशीर्वाद प्राप्त करणे हे सुद्धा पुण्याचे काम आहे। तर मित्रांनो, अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे, प्रामाणिक प्रयत्न केला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।